आपलं स्वागत आहे. बघ ना शंकरजी अरे शंकरजी तुम्ही मला हर शंकरजी तुम्ही मला पूर्वीच कथन केले होते की तू या दृष्ट दक्ष राजाच्या यज्ञात जाऊ नको, परंतु तू अशी हट्टी की पतिवचनाची मर्यादा करून पितृसदनास प्राप्त झाली. आता मी या यज्ञकुंडात उडी टाकून देह त्याग करते. हर रे नारायण. अरे अपरणे सारखे चित्ररत्न असून तिने ज्याच्या यज्ञकुंडात उडी टाकून देह त्याग केला असता तेथे नारद आदी ऋषी, इंद्र, चंद्र इत्यादी देवांची मांदी असून कोणाचेही हृदय द्रवले नाही. धिक्कार असो! पार्वती, तू जन्मताच मेली असती तर फार बरे झाले असते. आज या शंकराने माझा भर सभेत अपमान केला नसता. मी आत्ताच या यज्ञकुंडात उडी मारते. अरे दक्षा दुष्टा खरा दुर्जना, तू असा पामर जन्मलास की प्रत्यक्ष पार्वती सारखी निदान जी अधिशक्ती असो तिने तुझ्या यज्ञकुंडात उडी टाकून देहत्याग केला असता तेथे तुझे हृदय अगदी त्रवले नाही. धिक्कार असो! अरे शंकरा, मी दामात असून असे निंद कितीचे भाषण करणे बरे नाही. आपण कसे की स्मशानवासी नरक पाळून भिक्षाटन करणे आपले कामर होय. अरे मम प्रिय, मी तुला पूर्वीच कथन केले होते की तू या दुष्ट दक्षाच्या यज्ञात जाऊ नको, परंतु तू त्याच्या यज्ञात जाऊ देहात सुद्धा मुक्त झालीस का? अरे हे वैकुंठवासी दीनानाथा दीनबंधू, तू असे काय केले? मान अभिमानाच्या गोष्टी करतोस का? परंतु तू त्या करू नकोस. मी आत्ताच माझ्या जटेतून एक पुत्र निर्माण करून तुझा शिरच्छेद करतो.